नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, किगल्स एक्सरसाइज काय असतात आणि त्या कशा करायच्या असतात याबद्दल माहिती पाहिजे होती. वा वा, खूप खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. कारण बरेच जण मला हे किगल्स म्हणजे काय, किगल्स म्हणजे काय, आणि सर्वात महत्त्वाचं मी कितीदा जरी सांगितलं तर काहीतरी त्या ठिकाणी चूक होत असते. पण आज तुमच्यामुळं सर्वांना याचं उत्तर मिळेल. खूप छान प्रश्न आणि धन्यवाद. किगल एक्सरसाइज म्हणजे मला मेडिसिन न घेता नॉर्मल व्हायचं आहे, तर किगल कसं करायला पाहिजे, सायंटिफिकली त्याचं महत्त्व काय सांगूया आपण. नॉर्मल ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री तुम्ही पेल्विक फ्लोअरची जर पाहिली तर एखाद्या झोक्यासारखं पेल्विक लिगामेंट हे प्युबिक सिम्फायसिस आणि मागं सॅक्रमला टच झालेलं असतं. किगल्स एक्सरसाइज म्हणजे थोडक्यामध्ये तुमचा पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग करणे. खालची जी जागा असते त्या ठिकाणी युरेथ्रा असते, त्या ठिकाणी योनी असते, त्या ठिकाणी गुदद्वाराचा भाग असतो, ह्या एरियाला स्ट्रॉंग करणे. आणि ते करण्यासाठी कशी करायची असते किगल एक्सरसाइज, सर्वात महत्त्वाचं युरिन किंवा ब्लॅडर फुल असताना ही करायची नसते. दुसरं महत्त्वाचं, युरिन करताना ही करायची नसते. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आहात, बसल्या जागी आहात किंवा झोपलेले आहात त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचा मूलबंद टाईपमध्ये लगेच थांबवण्याची ॲक्शन लगेच थांबवायची नसते. एक 3 ते 4 सेकंद तुम्हाला होल्ड करायचे. होल्ड केल्यानंतर परत 3 ते 4 सेकंद तुम्हाला हे रिलीज करायचे आणि हे रिलीज करून तुम्हाला 10चा सेट बनवायचा आहे. आणि असे 10चे 3 सेट तुम्हाला दिवसभरामध्ये करायचे आहेत, ज्यामुळं की त्यामध्ये मायंगातील ढिलेपणा, त्या ठिकाणी तुमचं स्टूल कंट्रोल, युरिनरी कंट्रोल आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर जे आहेत, म्हणजे पुरुषांमध्ये जेव्हा वीर्यस्खलन होत असतं, बलबक्यावरनं समस्या स्ट्रॉंग होत असतात, त्या ठिकाणी टायमिंग तुमचा वाढवण्यासाठी मदत होते, शीघ्रपतन कंट्रोलमध्ये आणायला मदत होते. तर अशा रीतीने किगल एक्सरसाइज जर सायंटिफिकली केली तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला मिळतात.